दंडवतुः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुः श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवतुः महानुभाव पंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभाव पंथाविषयी आपण ऐकत आहोत। महानुभाव पंथ याबद्दल आपण आज ऐकणार आहोत की मनुष्य जीवनाचे लक्ष्य काय आहे। मनुष्य जीवन म्हणजे या जीवाला मनुष्य देहाची आपल्याला प्राप्ती झालेली आहे। परमेश्वराने आपल्याला मनुष्याचं देह दिलं। आता देह म्हटलं की असे अनेक प्रकारचे देह आहेत जे 84 लाख योनीमध्ये देह आहेत। 84 लाख प्रकारचे योनी म्हणजेच देह म्हणतात त्याला आपण। तर अशा 84 लाख योनीपैकी मनुष्याचं देह हे सर्वश्रेष्ठ देह आहे। कारण शाश्वत जीवनाची प्राप्ती होण्याकरता जर हे देह आहे, या देहाला सर्व इंद्रिय दिलेले आहेत, ज्ञानेंद्रिय दिले आहेत, कर्मेंद्रिय दिलं आणि याला मन बुद्धी चित्त अहंकार हे सुद्धा दिले। त्याला ओळख होण्यासाठी जीवाला आकार दिला आणि त्यानंतर त्याला नावही दिलं। तर असं हे देह, या जीवाला हे देह प्राप्त झालं। हे कशाकरता दिलं तर शाश्वत जीवनाची प्राप्ती होण्याकरता दिलेलं आहे। आणि मानव शरीर हे उत्कृष्ट साधन आहे। म्हणजे परमेश्वराला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे जे शरीर आहे मनुष्याचं हे उत्कृष्ट एक साधन आहे। या मनुष्य देहामध्येच परमेश्वराची प्राप्ती होते। इतर जे देह आहेत म्हणजे मनुष्याला सोडून जे काही खालचे देह आहेत 84 लाख योनीमधले, ते देहामध्ये परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही। का म्हणून? कारण मनुष्यालाच पाप पुण्याचं फळ, पाप आणि पुण्य म्हणजे संत असंत जे कर्म आहे पाप पुण्याचं, त्या कर्माचं फळ फक्त मनुष्यालाच लागत असतं आणि मनुष्यालाच ते कर्माचं फळ भोगावं लागतं मनुष्य योनीमध्ये। आणि मनुष्य योनीनंतरच्या काही खालच्या योनी आहेत त्या फक्त भोग भोगण्याच्या योनी आहेत, म्हणजे त्यांना पाप पुण्य लागत नाही। जसं एखादा बैलाने जर माणसाला मारलं तर माणसालाच पापाचं फळ भोगावं लागेल, बैलाला पाप लागणार नाही। ती एक अज्ञान योनी आणि ती फक्त भोग भोगणारी योनी आहे। म्हणजे मनुष्य जन्मामध्ये त्या बैलानं जे काही कर्म केलेलं होतं त्या कर्माचं फळ म्हणून तो बैलच्या जन्मात गेला। परंतु जो हा व्यक्ती जो काही आलेला आहे त्याचं जे वैरत्व जोडलं असेल त्यामुळे त्याला तो मारतो। परंतु आता मारल्यानंतर ह्या मनुष्याला पाप कर्म लागलं, परंतु बैलाच्या जन्मात आल्यामुळं त्याला पाप लागलं नाही, त्याला मनुष्याला मारल्यामुळं। तर फक्त पाप आणि पुण्य हे मनुष्यालाच लागत असतं। म्हणून मनुष्य देहाला फार महत्त्व दिलेलं आहे। आणि मनुष्य देह प्राप्त होण्यासाठी परमेश्वराने जेव्हा सृष्टीची रचना केली त्या परमेश्वराच्या कृपाप्रसादाने आपल्याला मनुष्य देह हे रचून दिलेलं आहे। आणि म्हणून नंतर मग जन्ममरण हे स्त्री आणि पुरुष आल्यानंतर ते जन्ममरण सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे जेव्हा हा सृष्टीची रचना झाली त्यावेळेस या सृष्टीमध्ये कोणीही नव्हतं। त्यावेळेस परमेश्वराने आधी सुरुवातीला मनुष्याचा जन्म दिला। 12 वर्ष मनुष्याचे शरीर रचले गेले होते आणि त्या शरीराद्वारे त्यांनी काही काळानंतर त्या शरीराद्वारे त्यांनी ईश्वराने ज्ञान दिलं मनुष्य देहामध्ये। पण मनुष्य देहामध्ये येऊनसुद्धा परमेश्वरसुद्धा अवतार घेतात मनुष्य देहात आणि या मनुष्याला ज्ञान देतात, परंतु याने काय ऐकलं नाही। मग नंतर प्रवाह सृष्टी म्हणजे वाहणारी सृष्टी सुरू झाली आणि त्यानंतर मग युग रचले गेले। त्या युगांमध्ये मग स्त्री आणि पुरुष अशा जोड्या रचल्या गेल्या आणि त्यांच्यापासून पुढं स्त्रीपासून पुरुषापासून विकारापासून हे जन्ममरण सुरू झालं। म्हणजे आधी पुरुष आलेला आहे आणि नंतर स्त्री आलेली आहे। आणि म्हणून असा जन्म झाल्यानंतर हा मनुष्य जन्मामध्ये कर्मामध्ये नुसार हा जन्माला येत असतो। तर मग जन्ममरण असं हे कार्य चालू होऊन जातं। पण या जन्मामध्ये मनुष्य देह हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि मनुष्य देह हा भजनाने होत असतो। म्हणजे जशाला अन्नदान केलं की मनुष्याला अन्नदान केलं तर मनुष्याचा जन्म मिळतो। म्हणून मनुष्याचा जन्म मिळायला फार पुण्य करावं लागतं। तर ते भजन गडावर म्हणजे भोजन वगैरे अन्नदान करावं लागतं, त्यामुळे त्याला मिळत असतो। तर असं जे काही मनुष्याचे देह मिळालेलं आहे हे दुर्मिळ आहे।
हे मनुष्याचे देह हे उत्कृष्ट साधन आहे आणि ते मनुष्याचे देह कशाकरता मिळालं याचं अज्ञान आपल्याला आहे आणि म्हणून आपण ते मनुष्याचं जन्म आपल्याला परमेश्वर प्राप्ती, शाश्वत प्राप्ती, कायमची प्राप्ती होण्याकरता ते दिलेलं आहे. संसाराचा आपण काय केलं आहे, संसाराचा अज्ञानरूपी जे महासागर आहे त्याच्यामध्ये आपण फसलेलो आहे आणि म्हणून तो महासागरचा तरुण जाण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मनुष्याचे शरीर ही एक दुर्मिळ एक नौका आहे. जसं पाण्यातून नौका असते नाव, ती पाण्याची जशी ती वरू चालते तशा प्रकारे या संसाररूपी सागर आहे. कारण सागर मोठा आहे तसं संसार हा फार मोठा दीर्घ स्वप्न आहे. संसार म्हणजे दीर्घ स्वप्न, हा कधी संपत नाही. अनेक जन्म, अनेक युग, अनेक हा चालूच राहणार आहे. अनेक जन्मामध्ये मरण जन्म हे चालूच राहणार आहे, जन्म मरण. म्हणून हे याच्यापासून जर तुम्हाला तारायचं असेल, जर पाण्यावरून तारायचं असेल तर नौका लागते. तशा प्रकारे या संसाररूपी नरकापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मनुष्याचे देह तुम्हाला लागत होत. म्हणून मनुष्याची देह हे तुमची एक प्रकारची नौका आहे, नाव आहे. म्हणून परमेश्वर प्रसादाने हे तुम्हाला भेटले आहे. कारण परमेश्वराने कृपा केलेली आहे आणि या जीवाचं उद्धारण करावं अशी परमेश्वराचा हेतूसुद्धा आहे. म्हणून हा परमेश्वराच्या कृपाप्रसादाने आपल्याला अनुकूल असं परमेश्वराने दिलेलं आहे. म्हणून हे मनुष्य जन्म परमेश्वराने दिलं. या नौकातून, भवसागरातून आपण बिनध्वस्त आपण जायला पाहिजे, निघून जायला पाहिजे, पैल किनाऱ्याला गाठलं पाहिजे. म्हणून हे सर्व परमेश्वराने खटाटोट केलं आहे. म्हणून जीवनाचे मुख्य प्रयोजन कोणतं आहे, जीवनाचं आपलं लक्ष कोणतं आहे. म्हणून मानव जीवनाचं लक्ष कोणतं आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे आपण मानवाचं लक्ष आहे की आपण परमेश्वराला प्राप्त करून घेणं, परमेश्वराच्या धामाला आपलं जाणं, जन्ममरणापासून आपलं स्वतःचं सुटका करून घेणं. ही विसरून जातो माणूस आणि विसरून हा व्यक्ती काय करतो की भौतिक शरीराला सुखी करण्यामध्येच अंतिम हित मानतो. म्हणजे या शरीराला कसं सुख मिळेल, या शरीरासाठी सुखासाठी तो काय करतो, ते काहीतरी प्रपंचामध्ये काबाड कष्ट करतो, सर्व करतो, काही गोष्टी करतो आणि अनेक त्या शरीराला सुख मिळेल म्हणून तो अंतिमपर्यंत हा सुखीच करत असतो. परंतु अंतिम हित मात्र त्याच्यात होत नाही. अंतिम हित म्हणजे मरताना मात्र त्या जे काही त्याने मनुष्य शरीर दिलं होतं परमेश्वरानं, त्या शरीराचा त्याने उपयोग न केल्यामुळं अंतिम समयीपर्यंत त्याने काही केलेलं नाही आणि त्याच्यामुळं त्याने हित साधलेलं नाही. म्हणून आपलं अंतिम हित जर साधायचं असेल, शेवटचं अंतिम हित जर आपलं असेल तर तो परमेश्वराचा आनंद प्राप्त करणे हेच आहे. म्हणून इथं मनुष्य जीवनाचं जे लक्ष सांगितलेलं आहे, मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेणं हेच खरं लक्ष आहे. याच्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, हे आपण विसरायला नको आहे. आणि आपण मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला ज्ञान नसल्यामुळं किंवा गुरुचा संपर्क नसल्यामुळं, साधू संतांचा संपर्क नसल्यामुळं आणि परमेश्वराची भक्तीची आवड नसल्यामुळं आपल्याला ते ज्ञान मिळत नाही. गुरु केल्यामुळं आपल्याला ज्ञान मिळत नाही आणि परमेश्वराचं दान धर्म क्रिया केल्यामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत नाही आणि परमेश्वराची आवड निर्माण होत नाही. मग जोपर्यंत परमेश्वराची आवड निर्माण होत नाही तोपर्यंत मनुष्याचं देह काय आहे, लक्ष काय आहे मनुष्याचं जीवनाचं हे आपल्याला कळत नाही. म्हणून परमेश्वरसुद्धा सांगत असताना सांगतात की असे अरे बाबा हो, असे अनंत तुमचे वाया गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही अनंत सृष्टी, अनंत युगामध्ये जन्माला आलेले आहेत आणि पुढेही तुम्ही जन्माला जाणार आहेत. तर असे अनंत जन्म गेले, असं अनंत जन्म तुम्ही वायाही घातलेले आहेत. म्हणजे अनंत जन्म तुम्ही परमेश्वर जोडलेला नाही, अनंत जन्म तुमचे वाया गेलेले आहेत. म्हणजे स्त्रीसाठी जन्म दिला, म्हणजे जेव्हापासून या सृष्टीवर स्त्री आली, स्त्री पुरुषाचे जोपर्यंत संबंध आला तोपर्यंत इथून आता तुमची स्त्रीसाठी तुम्ही अनंत जन्म दिले. कारण स्त्रीसाठी आपण काबाड कष्ट करतो, राबतो, स्त्रीसाठी, परिवारासाठी, संबंधीसाठी, नातेगोत्यांसाठी, घरासाठी हे सर्व आपण करतो. ते सर्व आपण स्त्रीसाठी सुद्धा अनंत जन्म घ्यायला. रुमनिया म्हणजे जमिनीला साठी सुद्धा आपण जन्म दिला. काही लोकांनी जमिनीकरता काबाड कष्ट करतं, रात्री दिवस केला, त्याच्यासाठी आपला पूर्ण जन्म गाडून दिला. आणि काही ठिकाणी शिवण्या म्हणजे शिंपीच्या जन्मामध्ये, लोहाराच्या जन्मामध्ये, खाटीकच्या जन्मामध्ये अनेक ठिकाणी आपले जन्म सर्व जातीवातीमध्ये झालेले आहेत आणि अनंत जन्मामध्ये आपण भटकलेलो आहोत. या जन्मात आपण जे असतील, पुढच्या जन्मात आपण दुसऱ्या जातीमध्ये जाणार. कुठेतरी आज श्रीमंत असतील, पुढं गरीब भिकारी होऊ शकतो. अशा प्रकारे अनंत जन्मामध्ये अनंत देह, अनंत मुलं, अनंत पत्न्या, आपल्याला अनंत जन्म प्रत्येक देहामध्ये प्रत्येक ठिकाणी मायबाप भेटणारच आहेत.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला संसार वगैरे प्रपंच भेटणार आहे, घरदार भेटणार आहे. हे जन्म कधीही संपणार नाही. हा जन्म झाला तर पुढचाही अजून मेल्यानंतर आपल्याला जन्म होणारच आहेत. नरक भोगून आणखी पुन्हा मनुष्य जन्मात आपण येणार आहोत. म्हणून हे जे जन्ममरण आहे, या जन्ममरणाचा कंटाळा आपण शास्त्र ऐकल्यानंतर आपल्याला ते होणार. परमेश्वराची आवड ऐकल्यानंतर आणि खरं मनापासून अंतःकरणापासून जर आपण ऐकलं, विचार केला त्या शास्त्रावर की मनुष्यजन्म कशामुळे मिळाला, हे जन्ममरण काय चालू आहे, दिवस रात्र वगैरे हे काळक्रमानं काय चालू आहे, हे कसं, आणि शेवट आपण मरणार आहोत, जन्माला आलो मरणार आहोत, याच्यामध्ये आपण काय काय प्रकारे आपल्याला मनुष्य देह दिलं होतं, पण काय काय प्रकारे आपण केलेलं आहे, याचा उपयोग कोणत्या कोणत्या प्रकाराने केलेला आहे, तर हे सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून इथं स्वामी सांगतात की असे अनंत जन्म वाया गेले. तुम्ही शिवण्याला दिले, लोहाराला दिले, बाईसाठी जन्म दिले, शेतकरीसाठी जन्म दिला, सर्व जन्म दिले, पण ते जन्म वाया गेले. आणि म्हणून देव म्हणतात की मला एक तरी जन्म दे. म्हणजे जे मनुष्य देह तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामधलं त्या मनुष्याच्या देहाचं जे काही लक्ष आहे ते तुम्ही आमच्याकरता करा. म्हणजे परमेश्वराची भक्ती करा, परमेश्वराच्या म्हणीताला करा, तर ते काय होईल ते पहा. म्हणजे परमेश्वर म्हणतात की आम्ही तुम्हाला मोक्ष देऊ, आम्ही तुम्हाला या जन्मपणापासून बंद करून देऊ तुम्हाला. असं करता आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे. या मनुष्य देहाचं खरं जे देह आहे ते आपण विसरून गेलो आहेत आणि आपण प्रपंचामध्ये घुसून गेलेलो आहोत. आणि प्रपंचाच्या बाहेर आपण पाहत नाही. प्रपंचही करा पण नीटनेटका करा आणि त्याच्यातून ईश्वर भक्ती साधा. आणि काही काळानंतर आपल्याला परमेश्वराला जन्म दिला गेला पाहिजे आणि परमेश्वराच्या म्हणीतलं तेही केलं गेलं पाहिजे. म्हणजे अंतिम समय आपल्याला परमेश्वराची आठवण होईल आणि त्यांचं स्मरण करता करता आपला प्राण जाईल आणि नंतर पुढच्या जे काही जन्म होतील त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वर तारून घेणार. अशा प्रकारे आपल्या मनुष्याचे ध्येय लक्ष आपण राखायला पाहिजे, ते लक्ष द्यायला पाहिजे असं परमेश्वराचं सुद्धा म्हणणं आहे. म्हणून या ठिकाणी मानवाचं काही ध्येय आहे ते आपण ऐकलेलं आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पुढचं घेणार आहोत. दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.